नमस्कार. चला आज एक अशा गोष्टीबद्दल बोलूया जी शेतीत खूप वापरली जाते पण तितकीच गैरसमज करून घेते. आणि ती गोष्ट म्हणजे जिब्रेलिक ॲसिड किंवा सोप्या भाषेत जीए. आणि बघूया की हा वाढीचा शिल्पकार नक्की आहे तरी काय. याचं मूळ काय आहे तर GA3 हे एक नैसर्गिक संप्रेरक आहे. म्हणजे काय तर पिकाला एक सिग्नल मिळतो, एक प्रकारचा आदेश की आता विशिष्ट प्रकारची वाढ सुरू कर. हे समजायला खूप सोपं उदाहरण आहे विटा आणि शिल्पकाराचं. विचार करा, आपण शेताला खतं देतो, NPK वगैरे, त्या म्हणजे विटा. पण घर कसं बांधायचं, खोल्या किती मोठ्या करायच्या, हे कोण ठरवतं? तो शिल्पकार. आणि तो शिल्पकार म्हणजे आपलं GA3. खतं वस्तुमान तयार करतात, पण GA3 आराखडा देतं. बरं, मग हा शिल्पकार नक्की काम करतो तरी कसा? पिकाच्या आत जाऊन तो असं काय करतो की वाढ होते? GA3 पेशींच्या पातळीवर कसं काम करतं. आणि इथेच एक मोठा गैरसमज दूर होतो. लक्षात घ्या, GA3 नवीन पेशी तयार करत नाही, ते काहीतरी वेगळंच करतं. तर मग ते काय करतं, ते फक्त असलेल्या पेशींना ताणतं, त्यांना लांग करतं. याला म्हणतात सेल इलॉंगेशन. हे सायटोकायनिनपेक्षा अगदी वेगळंय, कारण सायटोकायनिन पेशींची संख्या वाढवतं, म्हणजे गुणाकार करतं. GA3 फक्त आकार वाढवतं, संख्या नाही. आणि फक्त पेशी ताणणंच नाही तर बियांना जाग करण्याचं कामही हे करतं. कसं तर बियामध्ये जी साठवलेली ऊर्जा असते ना स्टार्चच्या रूपात, त्याला वापरण्यायोग्य साखरेत बदलण्यासाठी लागणारे एन्झाईम्स जसं की अल्फा अमायलेज हे सक्रिय करतं, म्हणजे अंकुर फुटायला इंधन पुरवतं. ठीक आहे, ही झाली थिअरी, पण शेतात याचा नक्की उपयोग काय? चला, याचे 4 मुख्य उपयोग पाहूया. पहिलं आणि महत्त्वाचं काम म्हणजे सुप्तावस्था मोडणं. आता बघा, बटाटे किंवा आल्यासारखी पिकं काढणीनंतर काही काळ सुप्तावस्थेत जातात. GA3 काय करतं तर झोपेच्या संप्रेरकाला म्हणजे ॲब्सिसिक ॲसिडला विरोध करतं. त्यामुळे बियाणांना यात बुडवून ठेवलं की सगळी उगवण एकसमान आणि वेळेवर होते. दुसरा उपयोग तर ऊस उत्पादकांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कांड्यांची लांबी वाढवणे. GA3 काय करतं तर ऊसाच्या पेऱ्यांमधलं अंतर वाढवतं. आणि सरळ हिशोब आहे, जेवढी कांडी उंच तेवढं वजन जास्त, म्हणजे थेट एकरी उत्पादनात वाढ. आता तिसरं काम, हे तर द्राक्ष बागायतदारांमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. फळांचा आकार वाढवणं आणि घड विरळ करणं. विशेषतः थॉम्सन, सोनाका यांसारख्या द्राक्षांमध्ये याचा मोठा वापर होतो. इथे एक विशिष्ट पद्धत वापरली जाते, जिला ग्रेप प्रोटोकॉल म्हणतात. यात 2 टप्पे आहेत. पहिला, फुलोऱ्याच्या आधी फवारणी. याने काय होतं तर द्राक्षाच्या घडाचा दांडा लांब होतो, त्यामुळे मण्यांना वाढायला जागा मिळते. आणि दुसरा टप्पा, फळधारणा झाल्यावर, तेव्हा GA3 मण्यांना सिग्नल देतं की आता मोठे व्हा, आणि ते जास्त पाणी आणि अन्नद्रव्य खेचून घेतात. आणि चौथं काम आहे वृद्धत्व रोखण्याचं, म्हणजे एक प्रकारचं अँटी एजिंग एजंट, खास करून संत्री, लिंबू यांसारख्या फळांमध्ये. हे काय करतं तर फळाच्या सालीमधलं क्लोरोफिल लवकर नष्ट होऊ देत नाही. याचा फायदा काय, साल जास्त काळ हिरवी आणि टवटावीत राहते, म्हणजे माल जास्त दिवस झाडावर ठेवता येतो आणि बाजारात चांगला भाव मिळवता येतो. बरं, आत्तापर्यंत आपण GA3ची ताकद पाहिली, पण आता आपण या चर्चेतल्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळतोय, याची जबाबदारी आणि धोके. एक सुवर्ण नियम आहे जो प्रत्येकाने लक्षात ठेवायलाच हवा, तो म्हणजे GA3चा फायदा तेव्हाच होतो जेव्हा पिकाचं पोषण चांगलं असतं, जमिनीत पुरेसा ओलावा असतो आणि मुळं निरोगी असतात. GA3 काही जादू नाहीये, जे आहे त्यालाच ते मोठं करतं. आणि जेव्हा हा नियम पाळला जात नाही, तेव्हा काय चुका होतात? पहिली चूक, लोक समजतात की GA3 म्हणजे उत्पन्न वाढतं. नाही, ते फक्त आकार किंवा पाण्याचं वजन वाढवतं. दुसरी चूक, जे पीक आधीच कमजोर आहे, त्याला अन्न नाही, पाणी नाही, त्यावर याचा वापर करणं. तिसरी, प्रमाणापेक्षा जास्त वापर. याने काय होतं, दांड्या कमजोर होतात, पीक लोळतं आणि किडींचा प्रादुर्भाव वाढतो. आणि चौथी चूक म्हणजे चुकीच्या वेळेस फवारणी, ज्यामुळे फुलगळ होते किंवा फळांचा आकार वेडावाकडा होतो. हे पण लक्षात घ्यायला हवं की बाजारात मिळणारे सगळे PGRs म्हणजे वाढ नियंत्रक सारखे नसतात. प्रत्येक कामासाठी वेगळं हत्यार असतं. या तक्त्यात बघा, GA3चं काम आहे पेशी ताणून आकार वाढवणं, तर NA फुलगळ थांबवतं, CCC अवाजवी वाढ थांबवतं, आणि इथे फॉन पीक पिकवायला मदत करतं. प्रत्येकाचं काम वेगळं आहे.
चला आता या सगळ्याला एका अंतिम आणि महत्त्वाच्या उदाहरणासह एकत्र आणूया. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, GA3 ही काही जादू नाही. ते एक शक्तिशाली साधन आहे, अगदी ट्रॅक्टरसारखं. प्रशिक्षण घेऊन चालवलं तर उत्पादन वाढेल, पण अंधाधुंद चालवलं तर ते शेताचं नुकसानच करेल. फरक स्पष्ट आहे. एक अप्रशिक्षित चालक अंधाधुंद वापर करतो आणि नुकसान करून घेतो, पण एक प्रशिक्षित व्यावसायिक मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन करून वापरतो आणि अपेक्षित परिणाम साधतो. म्हणूनच वापरण्याआधी नेहमी 3 गोष्टी तपासा. जमिनीत ओलावा आहे का, पिकाला पोषण व्यवस्थित मिळतंय का आणि मुळांचं आरोग्य कसं आहे. या 3 गोष्टी ठीक असल्या तरच पुढचा विचार करा. तर आता तुम्हाला याचा आराखडा समजला आहे. मग आता प्रश्न हा आहे की तुमच्या शेतासाठी या हंगामात हे खरंच योग्य साधन आहे का? याचा वापर नेहमी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करा आणि स्वतःला विचारा की पिकाला भरभराटीसाठी खरोखरच या शक्तिशाली सिग्नलची गरज आहे का?